गुड मॉर्निंग. मी आहे अप्पासाहेब मोरे आणि आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे जे जे लोक शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांना मी काही गोष्टी सांगणार आहे. त्यांनी पूर्ण लक्ष देऊन ऐकायचं आहे. 2025 संपत आलेला आहे आणि 2026 चालू होणार आहे आता थोड्या दिवसामध्ये. 2025 मध्ये आपण काय केलं, 2024 मध्ये काय केलं, ऍज अ ऑप्शन ट्रेडर म्हणून आपण खूप लॉसेस वगैरे घेतला असेल. ते लॉसेस घेतलेत याचं कारण आपण मार्केटला दोष देतो. मार्केटला दोष देऊन नाही चालणार आहे. आपण आपल्या स्वतःवरती काम केलं पाहिजे. आपल्या पर्सनॅलिटीवरती आपण काम केलं पाहिजे. आपण कसं डिसिप्लिन मध्ये राहू, आपण कसं शिस्तबद्ध ट्रेडर बनूयात यावरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण प्रत्येक वर्षी मार्केटला दोष देऊन नाही चालणार आहे. प्रत्येक वर्ष येतो, त्या वर्षी लॉस होतो, आपण मार्केटला दोष देतो. पण आपण या सर्वांमध्ये असा विचार कधी केलाय का की आपण स्वतःवरती किती काम केले? खरंच आपण लॉस मध्ये आहोत याचं कारण मार्केट आहे का याचा विचार कधी केलाय का आपण? खरं सांगायचं म्हणजे तर आपण तो विचार कधी करत नाही. कारण माणसाचा एक स्वभाव आहे की दुसऱ्याला दोष देऊन आपण सेफ राहायचं. माणसाचे एक स्वभाव आहे, हा माणसाचा स्वभावच आहे. पूर्ण मूळतः हा स्वभाव आहे की दुसऱ्याला दोष देऊन आपण मोकळं व्हायचं. तसंच मार्केटमध्ये पण झालेलं आहे की जे लोक ऑप्शन ट्रेडिंग करतात याच्यामध्ये ऑप्शनलाच काहीतरी दोष द्यायचं किंवा मार्केटलाच काही दोष द्यायचा. ऑप्शन ट्रेडिंग खराबच आहे, शेअर मार्केटच खराब आहे. आपण स्वतःला कधी दोष नाही देत. आपण नियम मोडले, आपण जे काही नियम बनवले ते आपण स्वतःच मोडले. आणि आपण आपल्यावरती किती वेळा काम केलं, आपण स्वतःला वेळ दिला का? खरं सांगायचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंग मध्येच कुठल्याही प्रकारची स्ट्रॅटेजी, कशीही गोल्डन स्ट्रॅटेजी राहू द्या, तुम्ही टेक्निकल अनालिसिस मध्ये सगळ्यात महान जरी बनलात आणि तुमच्याकडे जरी डिसिप्लिन नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाहीये. तुम्ही सर्व करा, सर्व सेटअप फॉलो केला, सर्व सिस्टम लावली, हे इंडिकेटर लावलं, ते इंडिकेटर लावलं, सर्वच काही केलं, तरी तुम्हाला लॉस होते. याचं कारण असं आहे, माझ्या अनुभवातून 4-5 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला हे सांगतोय की शेअर मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी हा प्रकार फक्त आणि फक्त एवढासा आहे. बाकी सर्व तुमचा माइंडसेट आहे, तुमचं डिसिप्लिन आहे. तुम्हाला 4 वर्ष 5 वर्ष लागणारच आहेत, ते तुम्हाला द्यावेच लागणार आहे. पण त्या 4 आणि 5 वर्षांमध्ये कमी काळामध्ये जास्त पैसा कमवायचा याच्या मागे आपण धावत असो तर ते साफ चुकीचं आहे. आपण आपल्यावरती काम करा, आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा. आपण कुठं चुकतोय, काय करतोय याचा पूर्ण अभ्यास करा. मार्केट तुम्हाला पैसे देण्यासाठीच आहे. पण कधी जर तुम्ही सर्व गोष्टी डिसिप्लिन मध्ये करत आहात, शिस्तबद्धतेने करत असाल तेव्हाच. तर येणाऱ्या वर्षामध्ये 1 जानेवारी 2026 पासून तुम्ही फक्त हेच ठरवा की मला मार्केटला दोष नाही द्यायचा आहे, मला कुठली बेस्ट स्ट्रॅटेजी नको आहे, जगामधली सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी नको आहे. मला फक्त हेच पाहिजे की मी केलेल्या चुका मी कशा सुधारल्या पाहिजे, मी बनवलेले नियम कसे पाळले पाहिजेत, ते मोडायचे नाही, ते पाळायचेत. हा, पहिल्यांदा त्रास होईल कारण तुम्ही इतके दिवस ते नियम फॉलो नाही केले. पण मला असं वाटते की तुम्ही नियम पाळा, नियमासोबत चाला, एक डिसिप्लिन फॉलो करा. 2026 चा पहिला महिना लॉस मध्ये जाईल, पण सवयी लागतील आणि सवयी फॉलो करा बस. आणि एक डिसिप्लिन ट्रेडर बना.
एवढंच सांगतो. धन्यवाद.